एमआयएम पक्षाचे प्रदेशाध्यक्ष इम्तियाज जलील यांनी प्रहार पक्षाच्या चक्काजाम आंदोलनाला भेट दिली। विधानसभेत ज्या मुद्द्यावर बोलायला कोणी तयार नाही असे मुद्दे घेऊन बच्चू कडू नेहमी रस्त्यावर उतरतात। महाराष्ट्राला लाजिरवाणी गोष्ट आहे की सगळ्यात जास्त आत्महत्या या महाराष्ट्रात शेतकऱ्यांच्या होत आहे। सरकार फक्त घोषणा करत आहे, मात्र त्यांना जो फायदा मिळायला हवा तो तिथपर्यंत मिळत नाही असं यावेळी माजी खासदार इम्तियाज जलील म्हणाले आहेत। हे की मी बच्चू कडू साहेब सोबत 2014 ते 2019 पर्यंत मी आमदार होतो आणि त्यांचं लढण्याचं जे स्टाईल आहे, जे प्रमुख मुद्दे जे कोणीही विधानसभेमध्ये घ्यायला तयार नाही, बोलायला तयार नाही आहे, त्या मुद्द्यासाठी हे आमचे भाऊ अनेक वर्षापासून लढत आहे आणि त्यांचा जे प्रमुख मुद्दा जे आहे ते शेतकऱ्यांच्या बाबतीत आज हे महाराष्ट्रासाठी लाजवणारी गोष्ट आहे की सगळ्यात जास्त आत्महत्या शेतकऱ्यांच्या कुठे होत आहे तर ते आज महाराष्ट्रामध्ये होत आहे। याचा अर्थ हे आहे की सरकार फक्त घोषणा करत आहे आणि जे शेतकऱ्यांना फायदा पोहोचायला पाहिजे ते तिथपर्यंत पोहोचत नाही आहे, फक्त घोषणाच सरकारची चाललेली आहे। अपंग लोकांसाठी तुम्ही काय देत आहे, ते कशा आपला जीवन जगत आहे, त्यांच्यासाठी ते 6,000 रुपये मानधन देण्याची जी मागणी आहे, माझी तर अशी मागणी आहे की 6,000 रुपयेमध्येही काही होत नाही, कमीत कमी 10,000 रुपये। पण आता बच्चू कडू साहेबांनी हे जे मागणी केलेली आहे की कमीत कमी 6,000 रुपये तर करा। आपण कोट्यवधी रुपये असा फालतूगिरीमध्ये आपण खर्च करत आहे आणि हे जे लोक ज्यांच्या बाबतीत विधानसभेमध्ये कोणीही बोलायला तयार नाही, आता संपलेलं आहे विधानसभेचं अधिवेशन, त्याच्यामध्ये तुम्ही सांगा की कोणत्या शेतकऱ्यांच्या प्रश्नावर चर्चा झालेली आहे, कोणत्या अपंगांच्या बाबतीत चर्चा झालेली आहे, महिलांच्या बाबतीत कोणती चर्चा झालेली आहे। फालतू मुद्दे घेऊन विधानसभेचा वेळ त्यांनी वाया घालवला। आता बच्चू कडू साहेबांनी जे आंदोलन पुकारलेलं आहे, आम्ही सुरुवातीपासून आमचं समर्थन त्यांना दिलेलं होतं आणि आज त्याच्या आमच्या शहरामध्ये येत आहे। त्यांच्या आंदोलनाला आमचा पूर्ण पाठिंबा आहे आणि माझी विनंती आहे देवेंद्र फडणवीस साहेबांना की लवकरात लवकर याचा तोडगा काढा, जे मागण्या आहे पूर्ण करा, नाहीतर बच्चू कडू साहेब जे आंदोलन पुकारतील आम्ही त्यांना पाठिंबा देऊ आणि हे आंदोलन कशा प्रकारे तीव्र करता येईल याच्या बाबतीतही आम्ही त्यांना सहकार्य देऊ। संपलेला विषयावर मी बोलत नाही, माझ्यासाठी विषय संपलेला आहे। धन्यवाद। माझ्यासाठी विषय संपलेला आहे। धन्यवाद।